कन्या राशी 6 ते 12 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबरचा हा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। 6 ते 12 ऑक्टोबर 2025चा हा आठवडा अत्यंत खास असणार आहे। या नवीन आठवड्यात काही महत्त्वाच्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे। त्यामुळे नवीन आठवडा हा कन्या राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। कन्या राशी या आठवड्यातील मेष राशीतील पौर्णिमा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण त्यातील प्रेरणादायी ऊर्जा तुम्हाला तुमची पूर्ण क्षमता आकार करण्यास मदत करते। जेव्हा तुम्ही अधिकृतपणे तुमच्या सत्तेत प्रवेश कराल, तेव्हा मंगळाची ऊर्जा तुमच्या वैयक्तिक जागृतीचे काम करेल। तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा तुमच्या कलाकुसरीला परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास प्रोत्साहित केले जाईल। या आठवड्यात गेल्या 6 महिन्यात तुम्ही जे काही मिळवले आहे आणि शिकलात त्याची चाचणी घेतली जाईल। एकंदरीतच यावेळी तुम्हाला तुमची शक्ती आणि धैर्य सापडेल, तेव्हा तुम्हाला जे चमत्कार मिळतील त्याचा तुम्हाला फायदा होईल। बुधवार आणि गुरुवारी वृषभ राशीच्या चंद्राच्या काळात गोष्टी अधिक सुसंवादी वाटतील, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा कॅलिब्रेट होण्यास आणि रिचार्ज होण्यास मदत होईल। घरी चित्रपट पाहण्यात, संगीत ऐकण्यात किंवा विश्रांती घेण्यात वेळ घालवा। मिथुन राशीतील चंद्र तुम्हाला आठवड्याच्या शेवटी पुन्हा कामावर घेऊन जाईल, जेव्हा तुम्ही विविध भूमिका स्वीकारून उत्कृष्टताने यावर लक्ष केंद्रित कराल, ज्यामुळे तुमचा विस्तार होण्यास मदत होईल। कन्या राशी योजना बदलण्यास तयार राहा। या आठवड्यातील तुमचा सर्वात भाग्यवान दिवस 12 ऑक्टोबर आहे, जेव्हा कन्या राशीतील शुक्र मिथुन राशीतील प्रतिगामी युरेनसशी जुळेल, ज्यामुळे तुमच्या करिअरच्या मार्गात एक शक्तिशाली संधी येईल। अलीकडच्या काळात विश्व तुम्हाला शिकवत आहे की तुम्ही तुमच्या जीवनासाठी बनवलेली मूळ योजना विश्वाने तुमच्यासाठी जे काही ठेवले आहे त्याच्या तुलनेत काहीच नाही। यामुळे सोडून देणे, आत्मसमर्पण करणे आणि लवचिक राहणे याभोवती खूप ऊर्जा निर्माण झाली आहे। सुरक्षित वाटण्यासाठी तुम्हाला एका योजनेची आवश्यकता असताना तुम्हाला हे देखील माहीत असले पाहिजे की हे अंतर्गत नियम तुम्हाला त्याची सर्वात जास्त अपेक्षा करतात ते साध्य करण्यापासून रोखतात। आठवड्याच्या शेवटी तुमच्या मागील योजना बदलण्याचा, नवीन नोकरीसाठी अर्ज करण्याचा किंवा तुमच्या पर्यवेक्षकाची वेगळ्या पद्धतीने संपर्क साधण्याचा विचार करा। जर अचानक एखादी नवीन संधी आली तर ती स्वतःला सोने करण्यासाठी वापरा। कन्या राशी या आठवड्यात आत्मपरीक्षण करण्याचा आणि तुमच्या योजना अंमलात आणण्याचा काळ आहे। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी संधी निर्माण होऊ शकतात। आर्थिक बाबींमध्ये मात्र सावधगिरी बाळगा, विशेषतः कर्ज देताना किंवा उधार घेताना। कन्या राशी या आठवड्यात काळजीपूर्वक विचार न करता कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते। म्हणून तुमच्या पैशाचा योग्य वापर करण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातील वडीलधारी आणि ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला नक्कीच घ्या। या आठवड्यात तुमच्या कुटुंबाच्या मदतीने तुम्ही समाजाच्या विकासासाठी काम करू शकता, ज्यामुळे इतरांमध्ये तुमचा आदर वाढेल। या काळात तुम्ही धार्मिक कार्यातही सहभागी व्हाल। संपूर्ण आठवड्यात कामाच्या ठिकाणी विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीशी जास्त मोकळेपणाने वागणे टाळा, अन्यथा तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते आणि तुमच्या विरुद्ध नकारात्मक गप्पा पसरू शकतात, म्हणून नंतर पश्चाताप होऊ शकेल असे काहीही करणे टाळा। या आठवड्यात तुमच्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक अनुकूल परिणाम मिळू शकतात, तथापि कधीकधी अशा संधी येतील जिथे ते कमी प्रयत्न करूनही चांगले गुण मिळवू शकतील, कारण ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल। कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात कृतज्ञता दाखवावी लागेल आणि नातेसंबंधांमधील छोट्या छोट्या गोष्टींचे महत्त्व समजून घ्यावे लागेल। शुक्रवारी तुम्ही जुन्या संपर्काशी जोडले जाल आणि ते नाते पुन्हा जागृत होऊ लागेल। अविवाहित लोकांनी रविवारी सांस्कृतिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमात नवीन ओळखी करतील, जी एक आरामदायी सुरुवात असेल। तर विवाहित किंवा वचनबद्ध महिलांना बुधवारी त्यांच्या जोडीदारासोबत काम आणि वैयक्तिक वेळेचे संतुलन राखावे लागेल, ज्यासाठी संवाद आवश्यक असेल। आठवड्याच्या शेवटी कुटुंबातील सदस्यासोबत एक छोटीशी सहल किंवा एकत्र घालवलेला वेळ नियोजित केला जाऊ शकतो। या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांनी टीमवर्क आणि विश्वास निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल। मंगळवारी कामाच्या ठिकाणी सहकार्याकडून मिळालेला एक छोटासा पाठिंबा दीर्घकाळात फायदेशीर ठरेल। पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्यांची अपेक्षा करणाऱ्या लोकांनी शुक्रवारी अप्रत्यक्ष संकेत मिळेल,
ज्यामुळे त्यांना त्यांच्या तयारीला वेग येईल। व्यावसायिक आणि रविवारी जुन्या क्लायंटशी संभाषण सुरू केल्यास त्यांना सकारात्मक परिणाम दिसतील। बुधवार हा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस असेल, कारण बुध आणि शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल। कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या कुटुंबासोबत बसून नवीन आर्थिक योजना तयार करावी। पैशाच्या वापराबद्दल चर्चा होईल, ज्यामुळे येणाऱ्या खर्चाचे व्यवस्थापन चांगले होईल। गुरुवारी जुन्या योजनेत सुधारणा करण्याचा विचार येईल आणि कुटुंबातील एखाद्या वृद्ध सदस्याचा सल्ला फायदेशीर ठरेल। शनिवारी एक छोटासा पण उपयुक्त फायदा तुमची बचत वाढवेल। शुक्रवारी तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या गरजांसाठी पैसे खर्च करावे लागतील, परंतु तो दीर्घकाळात फायदेशीर ठरेल। कर्ज घेण्यासाठी किंवा परतफेड करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस असेल। कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात सोमवारी देवी दुर्गाला गहू किंवा गुळ अर्पण करावे आणि ओम श्रीम व्रीम क्लीम चामुंडे विच्चे या मंत्राचा 11 वेळा जप करावा। या आठवड्यात शुभ रंग बदाम आहे आणि भाग्य संख्या 4 आहे। मंगळवारी एखाद्या मुलीला फळ किंवा अन्न दिल्याने नवीन नातेसंबंध निर्माण होतील आणि जुन्या प्रयत्नांना पुनरुज्जीवित केले जाईल। एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।